पाटण मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापितांच्या दोन घराण्यात सत्ता सारीपाटाचा खेळ सुरू राहिला आहे। या दोन्ही प्रस्थापितांनी तालुक्यातील सर्वसामान्यांना सत्तेच्या जवळ कधीही फिरकू दिले नाही। दुसऱ्यांना मोठं करण्याची गुलामगिरी तालुक्यातील जनतेच्या जणू अंगवळणी पडली आहे। याचा परिणाम खऱ्याखुऱ्या विकासापासून तालुका वंचित राहिला आहे। आणखी किती दिवस आम्ही प्रस्थापितांच्या सतरंजा उचलणार आहोत याचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची वेळ पाटणच्या जनतेवर आली असल्याचे सांगत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप हे विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत। नमस्कार, आपल्या समेत आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप आहेत। पाटण विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ते उमेदवारी त्यांनी केलेली आहे। आपण आज त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांची भूमिका नेमकी काय आहे आणि त्यांचा निवडणुकीचा अजेंडा काय असणार आहे त्यांच्याशी आपण बोलूया। नमस्ते जगताप साहेब, सांगा आपली भूमिका। या निवडणुकीला आपण उमेदवारी करू इच्छित आहात वंचित बहुजन आघाडीकडून, काय नेमकी भूमिका आहे तुमची? नमस्ते, मी बाळासाहेब रामचंद्र जगताप, मुक्काम पोस्ट काळगाव, तालुका पाटण, जिल्हा सातारा। आणि या वंचित आघाडीमधून लढण्याचे जे काम आहे ते पुऱ्या तालुक्याचा अभ्यास करून ज्या ज्या संस्थांनी कामं कशी काय केली ते पाहत असताना गेले 7 ते 10 वर्षापूर्वीपासून मी या वंचित बहुजन आघाडीच्या भारीपासून मी काम करत आहे। विभागाध्यक्ष होतो, तालुका अध्यक्ष होतो ना, आज जिल्हा उपाध्यक्ष आहे। काम पाहता राज्यात चाललेल्या घटना आणि त्या घटनेच्या आधारित किंवा आज असणाऱ्या माझ्या तालुक्यात झालेले आमदार, खासदार, लोकनेते हे सगळे ह्यांनी काय काम केलं याचा आढावा पाहता गेले 10 वर्षाच्या पूर्वी सुद्धा मी काम करत होतो। पण जसं मी वंचितमध्ये आलो आणि काम पाहायला लागलो तसं ह्या राज्यात असणारे आमचे राज्याचे मंत्री काय काय कामं करतात, कशी कामं करतात, त्यांनी काय कुठली कामं घेतल्यात, कुठल्या पद्धतीने झाल्यात याचा आढावा बघत असताना, आपण त्या रोडनं जात असताना, त्या रोडची पाहणी करत असताना, त्या कामाचं लक्ष टाकलेत असताना त्यामध्ये सगळी एकदम थर्ड क्लास कामं झालेली आहेत। आणि ते असताना ते एवढे मोठे बॅनरबाजी करतात, बॅनरवर कोटीपेक्षा 10 कोटीचे सगळे हे टाकलेले आहेत, खर्च टाकलेले आहेत। आणि ते टाकलेले खर्च नुसते कागदावर दिसतात, बाकी ते कुणीकडे गेले आणि कुणाकडे गेले हे कुणालाही माहीत नाही। फक्त कागदावर खर्च आहेत। आज 3 महिन्यापूर्वी रोड झालेला आज हाय तसाच खड्डा दिसतोय। आणि हे पाहत आम्ही या वंचितमधून आज 10 वर्ष काम 8-9-10 वर्षात काम करत असताना आज आपणाला असं वाटतंय की आपण कुठेतरी या समाजासाठी, या वंचितसाठी, या बहुजनासाठी आपण लढा उचलून घ्यावा आणि आपण या पक्षासाठी आणि बहुजन समाजासाठी आपण काम करावं आणि त्यासाठी त्या नेतृत्वासाठी कुणी ना कुणी पुढे आलं पाहिजे। असं 6 महिन्यापूर्वीपासून आम्ही पुऱ्या तालुकाभर, जिल्हाभर आम्ही त्याचे पडसाद बघत होतो, पण असा कोणी याला दिसत नव्हता। म्हणून आम्ही स्वतःहून त्यात भाग घेतला आणि सगळ्या तालुक्यात आम्ही स्वतः आमच्या कमिट्या, आमचे विभागाध्यक्ष, आमचे तालुका अध्यक्ष, आमचे महिला अध्यक्ष यांच्याशी आम्ही संपर्क साधून बाबा काय करायचं आहे त्या पद्धतीने आपण करूया, असा उमेदवार तुम्हाला असेल तरी सुद्धा तुम्ही सुचवू शकता। आणि त्या सगळ्या ह्याच्यापोटी आज कुठं आम्हाला काय आढळलं नाही। आमच्या तालुका अध्यक्षाला आम्ही त्यासनी सुद्धा विचारलं आणि आम्ही स्वतः मग कोण उभं राहायचं दिसलं नाही। जर आम्ही स्वतः निर्णय घेतला की काय व्हायचं असेल, मला माझ्यासोबत तालुका पहिल्यापासूनच आहे आणि आज सुद्धा आहे, त्यांनी जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे की बाबा आम्ही तुम्हाला कसं ना कसं तरी तुम्हाला पाठिंबा देऊ, सहकार्य करू, तुमच्या सोबत राहू आणि तुम्हाला जितका प्रयत्न करता येईल ते करू। मतदानाचा जास्तीत जास्त समाजाचा सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचं मी काम केलं, तालुक्यावर सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचं म्हणजे तालुका कमिटीवर माझं काम सतत असतं। गेल्या 10-20 वर्षापासून मी भारतीय बौद्ध महासभेचं काम करत आहे। आपल्याला जर दुसरा उमेदवार कोणी असता किंवा आमचा असता तर त्याला आम्ही पाठिंबा देणार होतो, पण असा कोणी दिसला नाही। धाडस करणारा पाहिजे आणि पुढच्याला मिळणारा आणि झुलणारा नको होता। त्यांनी सगळ्यांनी मला पाठिंबा दिला आणि मी या ठिकाणी माझी अर्जाची मला 2 नावामध्ये फायनल केलं आणि मी मग अर्ज भरला आणि यासाठी या होणाऱ्या कामाच्या कुठं ना ह्या तालुक्याची जी देणं लागतो, समाजाचं देणं लागतो, ह्या देणं आपण कुठल्या ना कुठल्या रूपानं ऋण फेडलं पाहिजे, त्याला न्याय मिळवून द्यायचं काम करू, एवढं मी सांगू इच्छितो। जगताप साहेब,
पाटण तालुक्याची नवी ओळख ठेकेदारांचा तालुका अशी होत आहे. विरोधक अनेक वेळा तसा आरोप करतात जाहीररित्या. पाटण तालुक्यामध्ये जे पालकमंत्री आपले आहेत शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत, त्यांनी अनेक गावोगावी विकास कामे केलीत असं ते जाहीरपणे सांगतायत. तसे तालुक्यामध्ये गावोगावी फ्लेक्ससुद्धा लागलेत. काय वाटतं तुमच्या डेभेवाडी भागात असेल किंवा एकूणच तालुक्यात काय विकास कामे झालीत का खरोखर? काय तुम्ही पाहत पाहिजे? विकास हा कागदावर दिसतोय आणि विकास कुठे गेला काय गेला हा त्यात चालत असताना फिरत असताना तो विकास दिसतोय कागदावर दिसणार सगळा आहे. किती कोटीचा आहे किती अब्जाचा आहे, फक्त कागदावर जास्तीत जास्त आहे आणि रोडला बारीकच्या ह्याच्यात थोडंसं नॉर्मल असं जनतेची डोळ्यात कचरा टाकून धूळ टाकून खडी टाकून हा लोकांचा गैरसमज करून मी अमुक करतोय मी तमक करतोय हे सगळं दाखवलं जातंय. आणि कसं आहे की जो पदावर आहे जो मोठ्या पदावर आहे त्याच्याकडे लोक भुलली जातात आणि भुलवून ती लोक त्यांच्या पाठीशी उभी राहतात. हा एवढाच मोठा मेसेज आहे की ते पदावर आजपर्यंत 10-20 वर्ष पदं भोगले आहेत, आमदार झाले आहेत, खासदार झाले आहेत, मंत्री झालेले आहेत. त्यांच्याकडे कधी बी झालं तर लोक वळणार आणि लोकांची दिशाभूल करणार. त्यांच्या पाठीमागे असणारा समाज कधी विचार करत नाही की हे करतोय एका आपल्या गावाला किती कोट दिलं आणि त्याच्यात आपल्या गावाला किती पडलं, समाज मंदिराला किती पडलं आणि कुठल्या पुस्तकीला किती पडलं आणि पडलेलं किती आलं आणि किती टक्के गेलं, किती टक्के काम झालं हे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टदाराला किंवा त्या इंजिनियरला विचारलं तर ते सांगेल का? तेव्हा सांगणार नाही, कारण त्याचं बी लागेबांधे तिकडे असल्यामुळे कुणाला काही सांगता येणार नाही. हे सगळे लागेबांधे तळापासून काम करणाऱ्या भिगाऱ्यापासून ते अगदी साहेबापर्यंत हे असंच चाललेलं आहे. माझा आणखीन एक महत्त्वाचा असा प्रश्न तुम्हाला राहील की पाटण तालुक्यातील जनतेनं तुम्हाला का निवडून द्यावं? आणि दुसरी गोष्ट की हे देसाई गट आणि पाटणकर गट ह्या दोन गटाभोवतीच हे राजकारण फिरत आलेलं आहे. मग एवढे दोन बलाढ्य गट असताना तुम्ही कसं काय नियोजन केलंय की निवडणुकीला सामोरं जाण्याचं नेमकं काय आहे? 2 प्रश्न आहेत माझे. पहिला प्रश्न, तुम्हाला का निवडून द्यावं? मला असं वाटतंय जर लोकांनी मला त्यांच्या हृदयात घेतलं आणि मला निवडून दिलं तर त्यांचे काही प्रश्न डायरेक्टली सोडवू शकतो. हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि जर मला ते निवडून दिलं तर त्यांचा प्रश्न सोडविणारच, कारण लोकांचं माझं जवळचं रोजचं संबंध त्यांच्या घरातलं संबंध आहे आणि त्या संबंधासाठी मी लोकांचंच काम करणार. शेवटचा एक प्रश्न विचारतो. पाटण तालुक्यातील जी तळागाळातील जनता आहे, मग तुमचे बौद्ध धर्मीय असतील किंवा इतर जे ST वाले असतील, जे ओबीसी असतील, ह्या लोकांना हे राजकारणी निवडणुकीच्या वेळेला कितपत त्यांचा विचार करतात आणि विकास कामं देतेवेळी कितपत विचार करतात? काय तुमचा अनुभव आहे? हे नुसतं आतापर्यंत त्यांना भूलतापा देऊन आमचा बहुजनांना कंप्लेंट पाठीशी घेऊन बहुजन समाज असा आहे की बोलून जातो आणि त्याला काहीच कळत नाही. आता सुद्धा जे बहुजनांना सांगितलं जातंय की हा निवडून येणार नाही, हा निवडून येईल, मग ह्याच्याकडनं काय होणार आहे? उद्या आपल्याला कुठं जायला पाहिजे तर ह्यो काय करणार आहे? हे लोकांना पोहोचवण्याचं काम ह्यांची माध्यमाची माणसं करतात आणि त्यांनी त्यांचं घर चालतंय म्हणून समाज विकायचा. समाजाचं खरं धोरण काय आहे हे पाहायचं नाही. बहुजन समाज बाबासाहेबांनी घडवला, तो घडवताना किंवा कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी घडवला, तो का घडवला तर बहुजन समाजानं जर हे केलं असतं तर आज ही वेळ ह्या म्हणजे तालुक्यावर जिल्ह्यावर किंवा महाराष्ट्रावर आली नसती. जगताप साहेब उमेदवारी करतात वंचित बहुजन आघाडीकडून पाटण मतदारसंघातून. शिंदे साहेब, तुम्ही काय सांगाल? तुमचं कसं अनुमोदन राहील यांच्यासाठी? वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जगताप साहेब उमेदवार आहेत, ते विधानसभेसाठी इच्छुक आहेत. परंतु ज्या वेळेला जो आम्हाला उमेदवार साहेब देतील त्याचा तालुका पूर्णपणे काम करेल. परंतु आमची प्रामुख्याने अशी मागणी राहील की ती उमेदवारी सन्माननीय जगताप साहेबांनाच मिळावी. त्याचं कारण प्रामुख्यानं असं आहे की जगताप साहेबांचा पक्षामधला त्याग महत्वाचा आहे. जसं मगाशी जगताप साहेबांनी अगदी भारिपापासून जगताप साहेबांनी काम केलं. अगदी भारिपाच्या बूथ प्रमुखापासून विभागाध्यक्षापर्यंत, विभागाध्यक्षापासून तालुकाध्यक्षापर्यंत. ज्यावेळेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग केला, त्या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचा सन्माननीय जगताप साहेब तालुकाध्यक्ष होते. आज ते जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतात. तर जिल्ह्यातून जगताप साहेबांना आणि तालुक्यातून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. मगाशी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ती 18 पगड जातीन 12 बलुतेदारांसोबत आहे. त्याच्यामुळं तालुक्यातील जे ओबीसी बांधव आहेत ते
निश्चितच वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आहेत. आमच्या या तालुक्याचे तालुका अध्यक्षांनी नेहमी वारंवार ती भूमिका घेतलेली आहे की तालुका अध्यक्ष असतील, आमच्या महिला आघाडीचे अध्यक्ष असतील, आमचे उपाध्यक्ष सदानंद माने असतील किंवा जयराम कांबळे, आमची एक टीम आहे. या टीमच्या माध्यमातून आम्ही तालुकाभर वंचित बहुजन आघाडीचा बूथ न बूथ पिंजून काढलाय. आम्ही 2019 पासून हे काम करतोय. आम्ही काल आलोय आणि आज आलोय. या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात किंवा दादा आणि साहेबांच्या विरोधात आम्ही गेली 5 वर्ष झालं साहेब काम करतोय. आज नाही, कुणी असू किती मोठे असले तरी आम्हाला त्याच्याशी घेणं देणं. आमचा बाळासाहेब आंबेडकरांचा एकनिष्ठांचा पक्ष आहे. त्या एकनिष्ठ पक्षाच्या माध्यमातून आम्ही एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. जगताप साहेब सुशिक्षित आहेत, एक यशस्वी उद्योजकही आहेत. असं सुसंस्कृत व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून जर वंचितकडून मिळालं तालुक्याच्या निवडणुकीसाठी, तर तुमची व्यूहरचना नेमकी काय, त्यांना निवडून आणण्यासाठी काय राहील? निवडून आणण्याची व्यूहरचना ही एकच आहे. या तालुक्यामध्ये किमान 9.4 सर्वसाधारणपणे 38,000 ते 40,000 नुसते बुद्धिझम आहे. सर्वसाधारण मुस्लिम मतदारसंख्या बघितली तर 13 ते 18,000च्या घरात जाते. सुतार आणि लोहार, सुतार सर्वसाधारण 3,000, गुरव 2,000, लोहार 3,000, हे जवळजवळ 70-75चा आकडा क्रॉस होतो. आम्ही निवडून येऊ न येऊ तो दूरचा प्रश्न राहिला. पण आम्ही ही निवडणूक 2029ची बघतोय. पण आम्ही फाईट देऊ, हिमतीनं फाईट देऊ आणि काटेकी टक्कर देऊ, एवढं या निमित्ताने निश्चितपणे सांगतो. हे होते जगताप साहेब, जे पाटण मतदारसंघातून विधानसभेसाठी निवडणूक लढवू इच्छितात आणि वंचित बहुजन आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता आहे. म्हणजे या तालुक्याच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आता एक सक्षम आणखीन एक तिसरे उमेदवार म्हणता येतील. नमस्कार, मी सदानंद लक्ष्मण माने, वंचित बहुजन आघाडीचा पाटण तालुक्याचा उपाध्यक्ष आहे. जर बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब जगतापांना पाटण तालुक्याची जर उमेदवारी दिली आणि ती देतील अशी आम्हाला 100% खात्री आहे, आणि ती जर उमेदवारी बाळासाहेबांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला तर आम्ही तालुक्यातील बहुजन समाज, त्याच्यामध्ये विविध समाजाचे लोक, SC, ST, OBC आणि अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन आम्ही तो प्रचार आणि प्रसार करणार आहे. बाळासाहेबांचा जो अजेंडा आहे तो अजेंडा म्हणजे सर्वांना जी वंचित घटक आहे या देशातला, त्या सर्व वंचित घटकांना संपूर्ण सुविधा, उदाहरणार्थ आज तरुण खूप शिकलेले आहेत, व्यवस्थित शिकलेत, पण त्यांना रोजगार मिळत नाही, महिलांवर अत्याचार आहेत, म्हणजे अनेक असे प्रश्न आहेत की ते ज्वलंत प्रश्न आहेत. तर त्याच्यावर आम्ही लोकांपर्यंत पोचून ही भूमिका, बाळासाहेबांची जी भूमिका आहे ती आम्ही मांडणार आहे. आणि वंचितला का मत द्या, तर तुमच्या भविष्यासाठी आज विद्यार्थ्यांचं जे काय मानधन मिळत होतं किंवा त्यांना शिक्षणामध्ये ज्या सुविधा मिळत होत्या त्या शासनाकडून बंद झालेल्या आहेत, तर शिक्षण मोफत करावं ही बाळासाहेबांची भूमिका आहे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे, सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. तर असे हे जे काय अत्यंत महत्त्वाचे आणि लोकांना फार गरजेचे जे प्रश्न आहेत ते ह्या तालुक्यामध्ये व्हावेत किंवा त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात कसं करता येईल ह्याचा आम्ही गांभीर्याने विचार करून प्रचार आणि प्रसार करणार आहेत. आणि बाळासाहेबांना उमेदवारी देतील याची खात्री बाळगतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व खंबीरपणे उभे आहोत. आणि धन्यवाद. मी रेखा संजय जाधव, ते आमचे बाळासाहेब जगताप पहिले पाटण तालुका अध्यक्ष होते, आता जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीत आमची नियुक्ती झाली आहे. तर मला हे सांगायचं आहे की पाटण तालुक्यात प्रामुख्याने 2च पक्ष आतापर्यंत चालले, राष्ट्रवादी आणि शिवसेना, या व्यतिरिक्त तिसरं कोणीच नाही. तर बाळासाहेब आंबेडकरांचा जो आमचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी, म्हणजे ते अनेक वंचितांसाठी त्यांनी एवढा मोठा पक्ष स्थापन केला. बऱ्याच ठिकाणी आपला वापर फक्त केला जातोय मतासाठी. मग अगदी कुठेही गावाला असो, मुंबईला असो, गाड्यांचे पैशांचा खर्च देऊन आपले एक मतदार आणला जातो. कशासाठी? की फक्त ह्यांची मतं यांना मिळावी आणि हे निवडून यावी यासाठी, यांची सत्ता स्थापित व्हावी यासाठी. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 पगड जातीसाठी एवढं मोठं भारतीय संविधान सगळ्यांना म्हणजे मान सन्मानाने जे जगायला वागायला शिकवलं, एवढा मोठा मतदानाचा जो अधिकार मिळवून दिला तो आपण कुठेही वाया घालवतोय. की बाळासाहेब पण त्यांना म्हणजे ती उमेदवारी डिक्लेअर करतील आणि आम्ही पाटण तालुक्याच्या वतीनं त्यांना फुल सपोर्ट करू आणि सर्वांनी एकत्र येऊन बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करावे अशी मी विनंती करेन. बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.